आणि संत आम्हाला सांगतात की जगाला प्रेम देणं हा खरा धर्म आहे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. धर्माचं सार जर काय असेल तर प्रेम देणं आहे, प्रेम घेणं आहे. आणि म्हणून धर्माच्या नावावर जे काही आज होतंय, जगामध्ये होतंय, देशामध्ये होतंय, हे सगळं चूक आहे. आम्हाला आणखी धर्म शब्दाची व्याख्या कळली नाही. आणि म्हणून जिथं प्रेम देणं हा धर्म आहे, ज्यावेळेस आपणाला कळेल की धर्माचं सार निंदा आणि द्वेष कदा न करावा, सर्वाभूती पाहावा भगवन, हे धर्माचं सार आहे. पण आजचं काय आमचं दुर्दैव आहे, आजच्या काळामध्ये आम्हाला मंदिरातला देव कळणार, इतर ठिकाणचा काय कळणार आहे थोडस. आणि हे सगळं कळण्यासाठी शिवमहापुराणाची कथा हे सांगते की लोकाच्या म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये, लोकाच्या म्हणण्यापेक्षा आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण करणारी जर कथा कोणती असेल तर ती शिवमहापुराण कथा. प्रेम निर्माण करते, एकमेकाविषयीचा सद्भाव निर्माण करते, ती शिवमहापुराणाची कथा सांगते. आणि सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगत आहे की कलियुगामध्ये धर्म हा प्रत्येकाने सांभाळला पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं आचरण करणं. आणि हे सगळं सांगत असताना सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगतात की ज्या ज्या वेळेस आपल्याकडून अधर्म घडतो आणि त्या अधर्मामध्ये आपण वाहून जातो, वाईट कृत्य आपल्याकडून घडतं आणि मग माणूस पुन्हा पश्चातापात पडतो आणि वाईट कर्म करणाऱ्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूला सामोरी जावं लागतं. सांगत असताना सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगत आहे. त्यावेळेस शौनक महर्षी म्हणतात, महर्षी एखादी कथा, एखादा भाग आम्हाला सांगा ज्याच्या माध्यमातून एखाद्या जीवाचा उद्धार झालेला आहे. शिवमहापुराण कथा श्रवण कशी करावी, शिवमहापुराणाची कथा श्रवण केल्यानं काय होतं, हे सगळा कथा भाग आम्हाला थोडासा वृत्तांत सांगा. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगायला सुरुवात करतात. एक अतिशय चांगल्या कुळामध्ये जन्मलेला व्यक्ती, त्याचं नाव देवराज ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहे. चांगल्या कुळामध्ये जन्मलेला आहे. कर्म करत असताना कोणती कर्म करावे ते कळत नाही. आणि मग आपल्या जीवनामध्ये तो व्यक्ती कर्म करत असताना मिळालेल्या शरीराचा, मिळालेल्या शरीराच्या बलाचा, मिळालेल्या धनाचा, मिळालेल्या या भगवंताने दिलेल्या या बुद्धीचा दुरुपयोग करतो, वाईट कामासाठी उपयोग करतो. त्यावेळेस तो जीव दुःखी होतो. आणि देवराज नावाचा जो सद्भक्त होता तो चांगल्या कुळामध्ये जन्मला होता. पण आपण कुठं जन्मलो हे जर आपल्याला कळत नसेल तर मग आपल्यापेक्षा पुन्हा पुन्हा म्हणेन ते प्राणी बरे. बर का, आपणाला कुठं जन्म घेतलोय ते जर कळत नसेल, त्याच्यासारखा दुर्दैवी दुर्बुद्धी या जगात मनुष्य दुसरा नसेल.
म्हणून एका चांगल्या कुळामध्ये जन्मलाय, पण आचरण वाईट, आचरण ठीक नाही. ज्या कुळामध्ये जन्मलोय त्या कुळाचा सन्मान केला पाहिजे, त्या कुळाचं आचरण केलं पाहिजे. पण तसं नाही आहे. केवळ व्यक्ती एखाद्या चांगल्या कुळामध्ये जन्मला म्हणून श्रेष्ठ होतो असं नाही. ब्राह्मण कुळामध्ये जन्मला म्हणून श्रेष्ठ नाही. काय उपयोग आहे? कबीरदासजी सांगतात, ब्राह्मण कुल में जन्म लिया, ब्राह्मण कुल में जन्म लिया, किया धोबिका का. काय म्हणतात? चांगल्या कुळामध्ये जन्मलाय, पण त्याला जर ओळखच नसेल आपण कुठल्या कुळात जन्मलो, लोकांचे गावचे कपडे जर धुवाय घेऊन जात असेल तर आहे का उपयोग? काय? म्हणून नुसतं चांगल्या कुळामध्ये जन्मला म्हणजे कोणी होत नाही. आणि तसं शास्त्र वेगळ्या पद्धतीने सांगतं की कुळ नाही आहे, व्यक्ती धर्म से नाही कर्म से बडा होता. कोणी धर्मानं श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि या शास्त्र सांगतं, प्रत्येक जीव जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते वेदाध्ययनात भवति विप्रा ब्रह्मं जानाति ब्राह्मणा. तसं पाहिलं तर इथं जन्माला आलेला जीव शूद्र म्हणजे अज्ञानी आहे. शूद्र याचा अर्थ अच्युत नाही बरं का, तू काही शब्द अर्थ लोक वेगळे सांगत असते. शूद्र म्हणजे अज्ञानी आहे. प्रत्येक जीव जन्माला आलेला अज्ञानी जीव आहे म्हणून शास्त्र सांगतं. ज्या वेळेस तो शास्त्राचा अध्ययन करतो, वेदाध्ययनात भवति विप्रा, ज्यावेळेस तो कुणीही असेल सामान्य व्यक्ती वेद अध्ययन करतो त्यावेळेस तो विप्र म्हणलं जातं त्याला. आणि ज्याच्या वेळेस संस्कारात द्विज उच्यते, संस्कार केले ना त्याला द्विज म्हणलं जातं. आणि ज्यानं ब्रह्मस्वरूप जाणलं ते शिवस्वरूप जाणलं, ब्रह्मम जानाति ती ब्राह्मणा. तसं आहे. त्याचा कुठल्या कुळामध्ये आपण जन्म घेतला त्याच्यावर विशेष नाही आहे, आपलं कर्म काय आहे. नाहीतर आहे की नाही, चांगल्या कुठलाही व्यक्ती असेल. म्हणून संत सांगतात की केवळ चांगल्या कुळामध्ये जंगमाच्या कुळामध्ये जन्म घेतला, त्याला माहीतच नाही जंगम कुणाला म्हणतात. काय उपयोग आहे का? गळ्यात लिंगाचा पत्ता नाही, लिंगायताच्या कुळामध्ये जन्म घेतलो, आहे का काही उपयोग? आहे का? ज्याला जंगम शब्दाची व्याख्याच माहिती नाही, काय उपयोग आहे? जंगम म्हणजे माऊली सांगतात, परमरहस्य ग्रंथामध्ये सांगतात, ज्ञाती असोनी जंगम जोण धरी स्वधर्माभिमान श्वान शुकर योनी जाण भोगी देवी कल्पावरी. कळायला पाहिजे आमचा धर्म काय. जंगम शब्दाची व्याख्या कळाली पाहिजे. ज म्हणजे जगामध्ये, ग म्हणजे गमन करून, म म्हणजे मार्गदर्शन करणारा, त्याचं नाव जंगम आहे. माऊली परमरहस्यामध्ये सुंदर सांगतात, पृथ्वी वृक्ष स्थावर बोलीजे चालते बोलते जंगम म्हणीजे या समस्तासी आधार जेजे ते गुरुपदवो देवी. जो जगामध्ये मार्गदर्शन करतो त्यालाच माहित नाही आहे, त्याचाच मुक्काम बस स्टँडच्या कडे. आता कसं करावं? मग कसं पाया पडावं, कसं तीर्थ आहे की नाही, कसं तीर्थ घ्यावं. आणि ते आपल्याकडे सांगतात ना, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. आता कशी सेवा करावी ज्याचा मुक्काम बस स्टँडला आहे त्याची? कळायला पाहिजे, धर्म कळायला पाहिजे. केवळ कुळामध्ये जन्मन उपयोग नाही. जोपर्यंत आम्हाला त्याच्या कुळाचा आचार कळत नाही, धर्माचा आचार कळत नाही आहे,
तोपर्यंत आमचा जन्म व्यर्थ आहे. व्यर्थ त्याचा जन्म, व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणे. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणी. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणी. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणी. वंशाची रांगोळी केली, वंशाची रांगोळी केली. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणी. 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 व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे. वंशाची रांगोळी केली त्याने, वंशाची रांगोळी केली त्याने. माऊली सांगतात त्याचा जन्म व्यर्थ आहे. ज्या कुळामध्ये जन्मलोय आणि म्हणून ज्या कुळामध्ये जन्मला त्या कुळाचं आम्हाला आचरण कळायला पाहिजे. तो धर्म आमचा काय, आमचं कर्म कळालं पाहिजे. आणि ज्या वेळेस माणूस चांगलं कर्म करतो ना, त्यावेळेस संत सांगतात कर्म करेगा तो नर का नारायण बन जाएगा. आणि जितकं कर्म आपलं खाली येईल ना, तितका आपला आचार खाली येईल, तितकं आपल्याला लोक नाव ठेवतात. म्हणून चांगल्या कुळामध्ये जन्मून वाईट कर्म करणं म्हणजे आपला जो वंश आहे, जिथं वंशाची रांगोळी केली त्याने, वंशाची रांगोळी केली त्याने. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणी. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे कोणी. व्यर्थ त्याचा जन्म, शिवभक्ताचे. ज्या कुळामध्ये जन्मलात ना, व्यर्थ आहे जन्माला येणं. म्हणून ज्या कुळामध्ये जन्मलात, शिवभक्ताच्या जन्मालात शिवाची पूजा केली पाहिजे ना. काय उपयोग आहे नाही तरी. इकडे तर लोकांना सांगायचं आहे की नाही, शिवभक्त म्हणविणे परी शिवासीन पूजने, तरी निर्यासी जाणे कल्पांतावरी. इकडं म्हणायचं, कुळाचं नाव घ्यायचंय. इकडे लिंग पूजा करायची आहे, करत नाही आम्ही. थोरवी मिरवी शिवाचाराची क्रिया राहते अनिकाची, व्याभिचारणी सेवा करी पतीची परपुरुषी जावया. तसा आमचा भाव आहे म्हणून सांगतात. जिथं आपण जन्माला आलो
त्या कुळाचा आदर करणं मग किती अवघड असेल. मी अगोदरच सांगितलं की किती जरी कठीण असला तरी त्याचा चरण केला पाहिजे. म्हणून आम्ही ज्या कुळामध्ये जन्मलो, लिंगायताच्या जन्मलो, लिंग धारण करणं आमचं कर्तव्य आहे, लिंग पूजा करणं आमचं कर्तव्य आहे, गळ्यामध्ये लिंग धारण करणं कर्तव्य आहे, कपाळावर विभूती धारण करणं कर्तव्य आहे. पण आम्हाला लोकांना लाज वाटते की नाही. काही काही लोक तर म्हणतात गळ्यात लिंग घाला. नाही महाराज, आम्हाला कसं जमते म्हणतात. काय करावं, ते आमचा लय मोठा व्यापार आहे महाराज, आम्हाला कसं जमते. काही काही लोक म्हणतात नाही हो, आम्हाला खूप लय राजकारण करावं लागतं, इकडे इकडे राहावं लागतं, आम्हाला गळ्यात घालायचं मत नाही. काय किती मोठे राजकारणी असतील लोक तुमच्यातले, लय लय झाला वार्डातले मेंबर असतील तुमच्या. याच्यापेक्षा तर मोठं राजकारण आपल्याला कोणाला लिंगायताला जमत नाही, कोण करत नाही. लय झाला वार्डातले मेंबर तुम्ही. आमच्या धर्माचा अभिमान बाळगायचा आम्हाला एवढी लाज वाटते. धर्माचा म्हणजे जे आचरण करायचं. मला माहित आहे आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग जे होते का, परवा त्यांचं निधन झालं आहे की नाही. ते शीख धर्माचे होते. बघितला त्यांनी देशाच्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसले तरी पगडी होती का नाही डोसक्याला त्यांच्या. देशाचा सर्वोच्च पदावर, पंतप्रधान पदावर बसलेला व्यक्ती आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी, शीख धर्माचं आहे, त्यांचे जे 5 काय केश, कंगा, कंगन आहे की नाही, ते कच्च्या अशा 5 वस्तू तर त्यांची टोपी पगडी, ते कधी देशाचा पंतप्रधान झालेला व्यक्ती टोपी म्हणजे पगडी काढला नाही. देशाचे राष्ट्रपती असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांनी त्यांचा धर्म सोडला का. ते नमाज पडायला जाताना टोपी घालत होते ना. देशाचं सर्वोच्च पद आहे. ते माणसं धर्माचं आचरण करतात. गल्लीत वार्डात निवडून येणार ते माणूस म्हणाला गळ्यात लिंग घालावं कसं. तुला कुठं नेऊन बांधावं. आम्हाला आमचं आचरण, आमचा आचार, आमचा विचार कुठं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला धर्म कळत नाही तो आमचा जन्म व्यर्थ आहे. माऊली म्हणतात, शिवभक्ताचे कुळी जन्मोनी करंटा, न भजे चोरटा शंकरास. ज्या कुळामध्ये जन्मला त्या कुळाचा आचार ठेवा. आणि आचार नाही ठेवल्यावर काय होतं हे सांगताना सूत महर्षी देवराजाची कथा सांगत आहेत आपल्याला. देवराज चांगल्या कुळामध्ये जन्माला होता पण त्याला कळालं नाही. सत्तेचा माज, संपत्तीचा माज, शारीरिक सौंदर्याचा माज, बलाचा माज. आणि म्हणून शरीराच्या बळावर लोकांना त्रास द्यायचा, लोकांना खोटं बोलायचा आणि खोटं बोलून धन कमवायचं. आणि खोटं बोलून एखाद्याला फसवून कमवलेलं धन, एखाद्या गरीबाला खोटं बोलून लुबाडलेलं धन हे खूप त्रास देत असतं. म्हणून लोकांचं कधीही वाम मार्गाने खाऊ नये. लोकांना कधी, कारण प्रत्येक जण संकटात असतं. आजच्या काळामध्ये खूप परंपरा निघाल्या, खूप प्रथा निघाल्या. प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. या जगातला कोणताही माणूस सुखी आहे असं नाही. तुम्ही इथं सगळे जण आलात, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. कुणाच्या घरी मालक ऐकत नसतात, कुणाची पत्नी ऐकत नसते, कुणाचा मुलगा ऐकत नाही, कुणाची मुलगी ऐकत नाही, कुणाच्या सासू सासऱ्याचं जमत नाही, कुणाच्या शेजाऱ्यासोबत जमत नाही, कुणाच्या शेताच्या शेजाऱ्यासोबत जमत नाही, कुणाच्या आई वडिलांसोबत जमत नाही, कुणाचं घरात संपत्ती येते, पैसा येतोय, पैसा घरामध्ये राहत नाही, घरातले माणसं व्यसनी आहेत. अशा अनेक समस्या आहेत. दुःखी नाही असा एकही माणूस नाही या जगामध्ये. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्याकडे तुमचं दुःख सांगायला जाताना त्यावेळेस त्याच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी खोटं सांगून, असं करा, तसं करा, अमकी पूजा करा, तमकी पूजा करा, तुमच्या घरात चांगलं होते म्हणून सांगून धन लुबाडणं हे वाईट कर्म आहे. आज जरी आम्हाला वाटत असलं तुमच्याकडून एखादा 10,000, 5,000, 20,000 घेऊन आमचं घर चालत असलं ना,
सूत महर्षी सांगतात हे वाईट कर्म आहे. एक वेळेस काय झालं होतं, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघे जण फिरत निघाले होते अरण्यामध्ये. आणि फिरत निघालेले असताना एका झाडाखाली एक ऋषी, एक साधू, ज्याच्या शरीरावर काय झालेलं आहे, सगळ्या अंगाला रोग झालेला आहे. रोग, अंगातून घाण यायला लागलेला आहे, त्याच्या अंगातून किडे बाहेर यायला लागलेले. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघे जात असताना ते पाहिलं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने. आणि प्रभू रामचंद्र तसंच पुढे निघाले होते. लक्ष्मणाने पाहिलं आणि लक्ष्मण म्हणायला लागला, दादा, अरे ते ऋषी आहेत, ते संत आहेत, आणि बघ त्यांना किती त्रास होतोय, त्यांच्या अंगामधून कीटक किडे यायला लागलेत, किती त्यांचं शरीर जर्जर झालंय, व्याधीनं दुःखी झालेलं आहे. लक्ष्मणाला कळवळ येत होता. लक्ष्मण म्हणायला लागला प्रभू रामचंद्राला, दादा, तुम्ही त्या शिळेवर पाय ठेवला तर त्याची अहिल्या झाली. एक शिळेतून एका व्यक्तीला जन्म दिला तुम्ही जर एखाद्याला करस्पर्श केला तर त्याच्या जीवनातले दुःख दूर होतात. हा साधू आहे, संत आहे, याच्या अंगातून घाण यायला लागले, किडे यायला लागलेत, याला थोडासा करस्पर्श करा, थोडस याच्या जीवनातलं दुःख दूर करा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, हे मला शक्य नाही आहे म्हणाले. का नाही? पण एका साधूला असं व्हावं हे कसं काय आहे? कोण म्हणते? लक्ष्मण म्हणतो, एका साधूलाही असं व्हावं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, बाबा, आता जरी तुला या जन्मामध्ये हा साधू दिसत असला ना, तर यानं याच्या तारुण्यावस्थेमध्ये, पूर्वकर्मामध्ये प्रभू रामचंद्र सांगायला लागले की अनेक लोकांचं धन लुबाडलेलं आहे, लोकांना खोटं बोलून धन कमवलेलं आहे, आणि त्याचं प्रायश्चित्त त्या केलेल्या कर्माची जगी जीवनाचे सार घ्यावे जामुनी सत्वरा. जगी जीवनाचे सार घ्यावे जामुनी सत्वरा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार सत्वर. जगी जीवनाचे सार हवे सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुला कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःखी दुःखी करना नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी,
त्यावेळेस सांगायला लागले, प्रभू रामचंद्र म्हणतात, कुणीही असो त्यानं वाईट कर्म केलेलं आहे आणि त्या वाईट कर्माच्या अनुषंगानं त्याला ते भोगावं लागणार आहे. जरी साधू असला तरी त्यानं ते कर्म केलेलं आहे. एखाद्या गरीबाचं धन लुबाडलेलं आहे आणि मग तो कुणी असो ते तर तिथं चुकत नाही. ज्ञानी असो की अज्ञानी जगी एक आहे जाण. अज्ञानी असो किती ज्ञानी, किती पंडित जरी असला तरी त्याला कर्म चुकत नाहीत. आणि हे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. लक्ष्मण म्हणाला, मग तुम्ही मी जरी आता हात लावलो तरी त्याचे कर्म सुटणार नाहीये. आणि म्हणून आपल्या विद्येचा बलाचा उपयोग दुरुपयोग करू नये. म्हणून आजच्या काळामध्ये जे आपल्या विद्येचा दुरुपयोग, बलाचा दुरुपयोग धनसंचयासाठी करतात, हे चूक. आणि तो देवराज नको त्या मार्गाने धन कमवायचं, नको त्या मार्गाने लोकांकडून पैसे कमवायचा, लोकांना वेगवेगळे मार्ग सांगायचा, गरीब लोकांना, सामान्य लोकांना त्रास द्यायचा. कधी शरीराच्या बलावर, ताकदीवर, आज ताकद असते आपल्याकडे, शरीराच्या बलावर कुणाचं काही करायचं, कुणाला त्रास द्यायचा. आणि असं करता करता खूप धनसंचय. पण वाईट मार्गाने आलेला धनसंचय, वाईट मार्गाने आलेलं घरामधलं धन हे घरातल्या व्यक्तींना वाईट मार्गावर घेऊन जाते, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून घरामधलं धन सुद्धा कमवताना चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे. लोक अनैतिक मार्गाने, भ्रष्टाचाराच्या मार्गाने, आज पाहतो आपण एखाद्या रस्त्यावर उभारला तर एखाद्या गरीब आपण 22 रुपये घेतात, ज्याला 50,000 पगार आहे ते, की नाही. तुमच्या एखाद्या ऑफिसमध्ये जा, ज्याला लाख लाख रुपये, 2-2 लाख पगारी आहेत, ते लोक सुद्धा एखाद्या शेतकऱ्या कोण आहे की नाही, विमा भराया 100, 10 रुपये, 20 रुपये सोडत नाही. हे वाईट मार्गाने कमवलेलं धन. आणि हे आज जरी त्यांना वाटत असलं धनसंचय झालाय, पण त्याच्याच परिवारातले मुलं मुली पुन्हा वाईट मार्गाने जातात. बघितला तुम्ही एखाद्या असं वाईट मार्गाने कमवलेल्याचा मुलं एखाद्याचा मोठा चांगला झालाय? कधीच होत नाही. कारण ते वाईट मार्गाने आलेलं असतं आणि वाईट मार्गाला घेऊन जात असतं. म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती आहे, घरामध्ये जर कुठून वाईट मार्गाने पैसा येत असला ना, विचारत जा घरी मालकाला, तुमची पगार 50,000 आहे, 60,000 कसं काय आले म्हणून. पण विचारणार तुम्ही बी, जाऊ द्या काय करायचं आपल्याला. हे तुमच्या परिवाराला वाईट मार्गाला घेऊन जात, ठीक आहे नाही. जास्ती पैसा आला, मग तुम्हाला बी घरी स्वयंपाक करावा वाटत नाही, 8 दिवसाला हॉटेलला जेवायला वाटतंय. मग त्याच्यामध्येच वाईट वाईट सवयी लागतात. आणि पुन्हा वाईट वाईट सवयी लागल्या की मग तुम्ही पुन्हा महाराज दोघाकडे येता. महाराज आमचे ऐकनात गेलेत. हो बघा, आता काय महाराजांनी काय बघावं आता तुम्हाला. म्हणून वाम मार्गाने कधीही पैसा घरामध्ये आला तो वाईट मार्गाला घेऊन जातो. देवराज वाईट मार्गाने पैसा कमवत होता, तसा वाईट मार्गाने खर्च करायचा. धर्म माहित नाही, धर्माचा चरण सोडला, वाईट कर्म करायचा, दारू प्यायचा, नको ते कर्म करायचा, जुगार खेळायचा. आणि असं करता करता जोपर्यंत शरीरामध्ये बल होतं, ताकद होते, तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं. आता शरीरातली ताकद संपून गेली. पुढे अनेक लोकांना त्रास देऊन गावातल्या लोकांचा शाप आहे की नाही, लोकांकडून घेतलेला शाप त्याच्या जीवनामध्ये त्याला लागत होता. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला काही घेता आलं तर लोकांचे आशीर्वाद घ्यायला शिका. एखाद्या गरीबांचे आशीर्वाद घेता येतील का बघा, पण एखाद्याचा शाप कधी जीवनामध्ये घेऊ नका. आणि एखाद्या व्यक्तीनं हृदयापासून दिलेला शाप, त्याच्या जीवनामध्ये झालेला त्रास आणि त्याच्या मुखातून निघाला तर एखादा शब्द ना, आमचे कुटुंब उद्ध्वस्त करत असतो.
म्हणून आम्हाला जीवनामध्ये काही घेता आलं ना तर लोकांचं काहीतरी पुण्य पदरामध्ये घ्या, लोकांचा आशीर्वाद पत्रामध्ये घ्या, एखाद्या भुकेलेला जेवू वाढून आशीर्वाद घ्या, कुणाला तर 1 रुपयाची मदत करून आशीर्वाद घ्या, एखाद्याच्या मुलीच्या लग्नामध्ये 1-2 रुपयाचा 5 रुपयाचा आहेर करून तुम्ही आशीर्वाद घ्या. एखाद्याला घर नसेल ना त्याला थोडीशी राहायला जागा देऊन आशीर्वाद घ्या, पण एखाद्याचं घर गावामधून उठवून त्याचा शाप तळतळाट कधी घेऊ नका. आणि हे जर घेतलात ना तुमचा परिवार, आमचा परिवार कधी सुखानं राहू शकत नाही. देवराज ब्राह्मणांना अनेकांना त्रास दिला होता. तारुण्यावस्था, शरीरातलं बल कमी झालं, वाईट कर्मामुळं, व्यसनामुळं, नको ते खाल्ल्यामुळं, नको ते पिल्यामुळं त्याला सुद्धा आजार झाला, रोग झाला, कुष्ठरोगासारखा रोग. जो व्यक्ती लोकांना या शरीराच्या सौंदर्यावर, शरीराच्या ताकदीवर जो लोकांना त्रास देत होता ना, आज त्याचेच बोट काम करत नव्हते, तेच बोटातून घाण यायला लागले, त्याच चमड्यातून रक्त यायला लागलं होतं. ज्या जिभेनं ज्या लोकांना शिव्या दिला होता ते जीभ झडलेली होती. अशा वाईट कर्माची फल त्याला भोगावं लागत होती. दिवसेंदिवस शरीरातला त्राण कमी होत होता. कोणी काही देत नाही म्हणून भीक मागत मागत निघाला. एका मंदिराच्या बाहेर भीक मागायला बसलेला होता. सगळ्या अंगातून घाण वास येत होता, रक्त येत होतं. पुढे एक पात्र ठेवलेलं होतं, त्या पात्रामध्ये कोणी ₹1-2 रुपये कोणी खायला द्यायचं ते खायचा आणि तिथंच त्या मंदिराच्या बाजूला तिथंच बाहेर पायऱ्यापाशी झोपायचा आणि त्या मंदिरामध्ये शिव महापुराणाची कथा चालायची. शरीरामधून रक्त यायला लागलेलं आहे, घाण यायला लागलेला आहे, शरीरातली पूर्ण ताकद कमी झाली आहे. मंदिराच्या पायऱ्याच्या कडेला तिथं झोपलेला आहे. कोणी माणूस जवळ यायला तयार नाहीये. आणि त्यावेळेस त्या अंगातून रक्त येत असताना त्या वासामुळं, त्याच्या अंगातल्या त्या घाणीमुळं त्या ठिकाणी कुत्रे आलेले आहेत. कुत्रे येऊन त्याला चाटायला लागलेले आहेत, त्याच्या पायाला ओढायला लागलेले, ते रक्त चाटायला लागलेले आहे. उठता येत नाही, त्याला हकालता येत नाही, हंता येत नाही. कुत्र्याला शरीरामध्ये त्राण नाही आहे, पायाला ओढायला लागलेले, चाटायला लागलेले ते घाण रक्त कुत्रे. आणि त्यावेळेस कसा तरी पोटाच्या बेंबीच्या देठापासून तो ओढायला लागलाय, कुत्र्याला हाकायला लागलाय, पण तोंडातून शब्द निघत नाही. ज्या जिभेनं कधी जन्मात भगवंताचं नामस्मरण घेतलं नव्हतं, वाईट कर्म, लोकांना वाईट बोलला होता, कुणाला शिव्या दिला होता, कुणाला नको त्या अर्वाच्य भाषेत बोलला होता, त्या जीभ आज उचलत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये तो कुत्रा चाटायला लागले पाय. आता कुत्र्याला कोणी हकालायला नाही. तिथं सायंकाळची वेळ आहे आणि तो कसं तरी बेंबीच्या देठापासून कंठापर्यंत प्राण आणलाय आणि त्या कुत्र्याला हाड हाड म्हणायचंय त्याला, पण तोंडात जीवा झडलेली आहे कर्मानुसार. पण तोंडातून हाड हाड म्हणता शब्द निघत नाहीत आणि तोंडातून हाड हाड म्हणता हर हर शब्द तोंडातून निघून गेला. शब्द हर हर तोंडातून शब्द निघून गेला. पुन्हा कुत्रे चाटायला यायलेत, कुत्रे पायाला ओढायला लागले, हाड हाड म्हणायला येत नाही, शरीरात त्राण नाही, जिभा झडलेली आहे, ताकद नाही, दात पडलेले आहेत. हड हड म्हणता म्हणता हर 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 म्हणायला लागला कुत्र्याला. आणि एक दिवस तो मृत्यू पावला, मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर त्याच्या कर्मा अनुषंगानं त्याला यमदूत न्यायला आले. यमदूत घेऊन जात असताना भगवान शिवाने शिवदूताला पाठवलं यमराजाकडे आणि सांगितलं, यमराजा, त्या देवराजाला कैलासामध्ये घेऊन जायचं असं भगवान शिवाची इच्छा आहे. त्यावेळेस यमराज म्हणायला लागला, यानं जन्मभर काही नामस्मरण केलं नाही म्हणले. त्यानं शेवटच्या समय अंतकाळात भगवंताचं नामस्मरण केलंय, हर हर म्हणलेलं आहे आणि म्हणून त्याला कैलास लोक प्राप्त होत.
सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगत आहे की तो देवाचा देव महादेव जो सहज भक्तीला प्रसन्न होणारा देव, त्या देवराजानं आपले एक वाईट केलेली कर्म भोगल्याच्या नंतर आपलं जे पूर्वीच प्रारब्ध भोगल्याच्या नंतर प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोग, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे, 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 मग देह त्यागे शिवची तो, मग देह त्यागे शिवची तो, मग देह त्यागे शिवची तो, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे, मग देह त्यागे शिवची तो, मग देह शिवची तो, मग देह त्यागे शिव देह त्यागे शिवची तो, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे, प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे. शिवशक्ती माता की जय, ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय, संतन की जय, महापुराण भगवान की जय. सांगितलं त्याला त्याचं प्रारब्ध कर्म त्यानं भोगलेलं आहे आणि प्रारब्ध कर्म भोगल्याच्या नंतर त्याला शिवलोक प्राप्त होतो. सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगतात की जीवनामध्ये आपण जे काही कर्म करतो ते प्रारब्धाच्या योगाने आमच्या पुढे येतात आणि ते आपल्याला भोगावे लागतात.
म्हणून जे कर्म करत असताना अगोदर सावध राहा. जे त्यांनी वाईट कर्म केलं ते आम्ही आमच्या जीवनामध्ये जर वाईट कर्म करत असाल तर आम्ही कधीही सुखी राहू शकत नाही. आणि म्हणून तो देवादिदेव महादेव त्या देवराजन हड हड म्हणता हर हर बदला त्रैलोकी झाला जय जयकार. म्हणून त्या देवादिदेव शंभू महादेवाला आपण म्हणतो ना हर हर महादेव म्हणतो का नाही. त्याला हर हर का म्हणतात तर तो आमच्या जीवनामधलं दुःख हरण करतो, आमच्या जीवनामधलं पाप हरतो, आमच्या जीवनामधलं दैन्य हरतो. म्हणून त्याला हर हर महादेव म्हणतो नाही का नाही. म्हणून त्याचं भजन सुद्धा करता नाही का. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय सर्वांनी म्हणायचंय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले
सनकादी ऋषींना सांगतात. म्हणून त्याला हर हर महादेव म्हणतात. हर हर एवढ्यासाठीच म्हणतात की तो आमच्या जीवनातलं दैन्य हरण करतो, पाप हरण करतो, ताप हरण करतो. म्हणून त्याला हर हर महादेव म्हणतात. पाप ताप दैन्य हरे, प्रेम युक्त नाम घ्यारे. जो प्रेमानं त्याचं नाव घेतो ना, हर हर म्हणतो. आता त्या देवराजनं काय प्रेमानं घेतला नव्हता, कुत्रं चाटालतं म्हणून घेतला होता, की नाही? तसे तर दुःख आल्यावर तर सगळेच घेतात की हो, सगळेच दुःख जर संकट येऊ द्या घरावर मोठं, सगळ्या जे माहित नाही ते सुद्धा देवगाठ पडतोय पुन्हा, नाही की नाही? ज्याला कधी बघितलं नाही तो महाराज सुद्धा भेटतो मी पुन्हा पुन्हा, आहे की नाही? दुःख आल्यावर. आणि सुख असल्यावर गावात किती जवळचे महाराज आले ना आपले स्वतःचे गुरु आले तर सुद्धा, आहे की नाही, त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. पण संकट आल्याच्या नंतर मग काही सगळेच दिसतात, आहे का? तर देवराजाला ज्या पद्धतीनं संकट होतं त्या पद्धतीनं त्यानं नाव घेतलं. मग प्रेमानं नाव घेतलं तर तो सगळंच आमच्या जीवनातलं सुख वर्ष सांगतात. आमच्याकडून कळत न कळत, जसं देवराजनं काही गोष्टी जाणून बुजून केल्या होत्या, पण कळत न कळत झालेलं पाप, ताप आणि दैन्य, या तीन गोष्टी हरण करण्याचं सामर्थ्य जो हरतो त्याला हर हर महादेव म्हणतात. म्हणून देवाकडे गेल्याच्या नंतर त्याच्या भगवंतामध्ये हर हर महादेव म्हणून गर्जना करत असताना, हे भगवंता, माझ्या जीवनातलं पाप ताप दैन्य तू हरण कर, हरून नेतोस, घेऊन जातोस. आणि तसं माझ्याकडून काही कळत न कळत पाप झालं असेल तर ते पाप सुद्धा तुझ्या चरणी मी लीन झाल्याच्या नंतर नष्ट होऊ. मला माझ्याकडून पाप होऊ नये अशी मला बुद्धी दे. आम्हाला तसं आम्ही त्या भगवंताला मागितलं पाहिजे. आणि म्हणून त्याला सो पाप हरण करतो. पाप ताप आणि दैन्य या तीन गोष्टी जीवनामधल्या आमच्या घेऊन जातो. म्हणून त्याला हर हर महादेव म्हणतात. तो हरण करतो. आपल्याकडून कळत न कळत पाप झालेली असतात, हे की नाही? शरीरानं पाप झालेली असतात, त्याला कायिक पाप म्हणतात. जसं त्या देवराजने केलं होतं, कुणाला त्रास दिला असेल या शरीरानं, त्याला कायिक पाप म्हणतात. कुणाला आपण या मुखानं वाईट बोलून कुणाचं मन दुखावलं असेल, एखाद्याच्या हृदयाला आपली गोष्ट लागली असेल, त्याला वाचिक पाप म्हणतात. एखाद्याच्या मनातल्या मनात आपल्याला एखाद्याला वाईट बोलणं नाही झालं तर मनातल्या मनात एखाद्याबद्दल आपण वाईट चिंतन केलं असेल तर त्याला मानसिक पाप म्हणतात. तुम्ही म्हणसाल, महाराज आम्ही कुणाला 5 बोटानं शिवलो नाही, कुणाला त्रास दिला नाही या शरीराने. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल. त्याला कायिक पाप, आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचं पाप घडलं नाही. दुसरं आहे वाचिक पाप. नाही महाराज, आम्ही कुणाला सुद्धा या तोंडाने एक शब्दानं सुद्धा वाईट बोललो नाही, कुणाला आहे की नाही, कुणाला श्राप दिला नाही, कुणाचा श्राप घेतला नाही, आम्ही वाईट बोललो नाही. तुम्ही भाग्यवान आहात की तोंडानं कधी वाईट बोलला नसता. तिसरा आहे मानसिक पाप. बघा, हे 2 पाप नाही केलं तर माणूस तिसरा मानसिक पाप करतच असतो. एखाद्यानं आपल्याला त्रास दिला, आपल्या शरीरामध्ये ताकद नाही, आपल्याला भांडण करण्याची त्याच्यासोबत आहे की नाही ताकद नाही, गपचूप माघार येतो. काय करतो मग? कमार खाऊन येतो का? गपचूप येतो. काय करावं महाराज, मोठे लोक आहेत, गप बसावं लागते म्हणा लागते. बरं, आपण तोंडानं 4 शिव्या दिल्या तर पुन्हा आणखी 4 काट्या खावा लागते. म्हणून शिव्या न देता आला. पण ज्या वेळेस घरामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या सोबत आपलं भांडण झालं असेल,
एखाद्या शेजाऱ्यासोबत भांडण झालं असेल, एखाद्या कोणा भावकीतल्या सोबत भांडण झालं असेल, है की नाही, तोंडानं तर काहीच बोलायचं नाही, कुणाला पाचशे बोटानं स्पर्श करायचं नाही, पण घरी आल्याच्या नंतर मनातल्या मनात भरपूर पाप करायचंय का. त्याच्या मुलाचं लग्न असावं, आता सोयरे उद्या बघायला येईल, त्याला मुलगीच भेटून म्हणायचं मनातल्या मनात, है की नाही. त्याच्या मुलीचं लग्न असावं, आपण घरी उगाच झोपायचं, आपण तर जायचं नाही त्याच्या कार्यक्रमाला, पण उद्या मोठा पाऊस यावं त्याच्या मुलीच्या लग्नात, ठीक आहे, मनातल्या मनात. शेतकरी शेतामध्ये बोर घ्यायला असावं, त्याने शेजारी आपलं त्याचं उगं भांडण असावं, आपण काहीच बोलायचं नाही, मनातल्या मनात त्याच्या बोरला पाणीच लावून असं जावं सातशे. याला मानसिक पाप म्हणतात. ते कुणाला दिसतही नाही केलेलं, आहे का नाही, आणि मग आपल्याला कळतही नाही आपण पाप करावलो म्हणून. मनातल्या मनात आता आपण काय विचार करावलो ते कळते का, दुसऱ्याला कळणार, आणि आपण काय विचार करावलो ते आपल्याला कळत नाही. त्याला कळत न कळत झालेली पाप म्हणायची बरं का, न कळत झालेली. मग असल्या पापाला सुद्धा प्रायश्चित्त भोगावं लागतं. पण सूत महर्षी म्हणतात, बाबा अशा पद्धतीचं कळत न कळत आपण एखाद्याला नाव ठेवलं असेल, एखाद्याची निंदा केली असेल, एखाद्याचा द्वेष केला असेल, पण भगवान शिवाची स्तुती केल्याच्या नंतर अंतकाळी ज्यावेळेस भगवान शिवाचं नामस्मरण येतं, त्यावेळेस आमच्या जीवनातलं ते पाप ताप दैन्य तो घेऊन जातो. मग कळत न कळत झालेलं पापाचं हरण करतो, म्हणून त्याला हर म्हणतात. म्हणून असे कळत न कळत होत असतात, आपल्याला माहित नसतं आपण करत जातो, आहे की नाही. कधी कधी पुण्य करता पाप जोडे द्यायला गेले, पुण्य करायला जाऊन सुद्धा कधी कधी पाप होतात. आणि म्हणून अशा वेळेस सूत महर्षी म्हणतात की भगवान शिवाच्या नामस्मरणानं त्या गोष्टी नाहीशा होतात, दैन्य निघून जातात. दुसरा आहे ताप. जीवनामध्ये ताप म्हणजे हे तर आहेतच, दवाखान्यात गेल्यावरती हाडी ताप, हिव ताप, हे ताप नाही, हे तर डॉक्टरच्या गोळ्या पॅरासिटामॉल खाल्ल्यावर कमी होते, याला काही गरज नाही. ताप म्हणजे आमच्या जीवनामध्ये नको त्यावेळी नको ते संकट येतात, त्याला ताप म्हणतात. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारचे ताप आहेत, ते मनुष्य जीवाच्या मागाला. आदिदैविक ताप म्हणजे निसर्गाकडून अवकृपा होणे, कधी भूकंप होणे, कधी जास्ती पाऊस येणे, आहे की नाही, कधी कमीच पाऊस येणे, कुठंतरी वीज पडणे, अशा ज्या घटना याला आदिदैविक म्हणायचं. ते आपल्या हातातल्या गोष्टी द्यायचे. निसर्गाकडून होणारे दुःख ते आदिदैविक दुःख. आदिभौतिक दुःख आहे, एखाद्या राजाकडून होणारे दुःख आहेत, एखाद्या हिंस पक्षाकडून, प्राण्याकडून, एखादा साप चावणं, कुत्रा चावणं, लांडगा चावणं, याचे हे जे दुःख असतात हे आदिभौतिक दुःख आहे. कुठला तरी एखादा आपल्या माग कोर्ट कचेरी, हे आदिभौतिक दुःख आहे. आणि आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराची दुःख. अल्प वयामध्ये शरीराला आजार होणं, शरीर रोगयुक्त होणं, शरीराला वेगवेगळे आजार जुळणं, याला आध्यात्मिक ताप म्हणतात. पण हे सगळे 3 ताप सुद्धा ह्या भगवंताच्या, भगवान शिवप्रभूच्या कथा श्रवणानं, भगवान शिवाच्या पूजेनं जातात. आणि म्हणून सूत महर्षी सांगतात की हे सगळं घालवण्यासाठी, हे एक एक पाप ताप दैन्य घालवण्यासाठी आम्हाला सांगितलं जातं. पाप घालवायला गंगेला स्नान करायला जावं लागतं म्हणतात, आहे की नाही. आता कुंभमेळा चालला ना, त्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान केलं की पाप नाहीच होते म्हणतात. पण खरंच जातं का नाही माहिती नाही बघा, लोक जाऊन तर येतात. सूत सांगतात
की बाबा गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप नाहीच होत. शरद चंद्रमेच्या पौर्णिमेच्या दिवशी आमच्या जीवनातला ताप, त्याच्या चंद्राच्या शीतलतेमुळे आमच्या जीवनातला ताप नाही होतो. आणि कल्पवृक्षाच्या झाडाखाली जर बसलो तर आमच्या जीवनातलं दैन्य निघून जातं. हे 3 ठिकाणी जावं लागतं. पण एकच असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी आल्याच्या नंतर हे 3ही नाहीसे होतात. गंगा पापम शशी तापम. गंगेच्या स्नानानं पाप नाहीस होत. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. पापम तापम दैन्यम च हरे साधू सतसमागमा. पण ज्या वेळेस आम्ही एका साधूच्या संगतीमध्ये जातो, सत्संगामध्ये जातो, भगवान शिवाच्या मंदिरामध्ये पूजा करतो, त्यावेळेस हे आमचे 3ही निघून जातात म्हणतात. किंवा एखाद्या गुरुच्या दर्शनानं तुझं पाहता माऊली, तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली, भगवंताच्या दर्शनाने, संतांच्या दर्शनानं, संतांच्या भेटीनं किंवा गंगेमध्ये स्नान केल्यावर जातं का नाही माहिती नाही. लोक म्हणतात जातं, पण ती जात नाही बर का. कारण ते इतकं जड आहे, इतकं जड आहे. एके ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, किंवा सगळ्यात जड काय आहे आणि सगळ्यात पातळ काय आहे. एक ठिकाणी प्रश्न विचारतात
जल से पतला कौन है, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी। जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली। एका ठिकाणी प्रश्न विचारलाय की पाण्यापेक्षा पातळ कोण आहे, प्रश्न आहे बरं का आम्हाला. पाण्यापेक्षा पातळ कोण, या पृथ्वीपेक्षा जड काय आहे. अग्नीपेक्षा जास्त ज्वलंत, असं अग्नीपेक्षा सुद्धा जास्त जाळणारा कोणता दुसरा पदार्थ आहे, दुसरा कोण आहे. आणि काजळापेक्षा सुद्धा काळ कोण आहे, हा एक प्रश्न विचारलेला आहे. आपण गंगेत पाप जात का नाही मोठं प्रश्न आहे, पण एक 4 प्रश्न विचारले. आता काय आहे, पाण्यापेक्षा पातळ काय आहे, काहीच नाही की नाही. सगळ्यात पातळ पाणी आहे, सगळ्यात जड पृथ्वी आहे, पण याच्याही पेक्षा जड काय आहे. त्यावेळेस त्याचं खूप सुंदर संत उत्तर देतात. ज्यावेळेस त्यांना विचारलं, एका संताला सूत महर्षीला विचारलं की त्यावेळेस सांगतात, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. त्यावेळेस ते सांगतात, उत्तर देतात संत, जल से पतला ज्ञान है, ज्ञान पाण्यापेक्षा पातळ आहे ज्ञान. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, पाप पृथ्वीपेक्षा सुद्धा जड आहे म्हणे. सगळ्यात जडच्या विश्वामध्ये पृथ्वी आहे. पण संत सांगतात पाप पृथ्वीपेक्षा सुद्धा जड आहे. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. माणसाला कलंक लागला का नाही, काजळापेक्षा सुद्धा तो डाग निघतच नाही. एखाद्या कपड्याला काळा डाग लागू द्या, वॉशिंग मशीन मध्ये आहे की नाही, चांगलं पावडर घाला, भारीच निघून जाते डाग. पण एखाद्या माणसाला डाग लागला की तो जन्मभर निघत नाही. कलंक काजल से काली. आणि म्हणून पाप एवढं पृथ्वीपेक्षा सुद्धा जड आहे. त्या गंगेत कसं बुडते की, आता ते नेऊन सोडणार त्यालाच माहित, आपण कधी सोडलोच नाही. गंगेत पाप बुडेल का नाही माहिती नाही, गंगा पाप घेते का नाही माहित नाही. पण घेतलेलं पाप पुन्हा ते कुठं जातं, मग तिनं घेऊन तिनं काळी होईल की, एवढं सगळ्याचं पाप घेऊन. पण ती सुद्धा काय करते, काही ठिकाणी सूत महर्षी सांगतात, सूत महर्षीला विचारतात सर्व की बाबा गंगा पाप घेते एवढ्या सगळ्या लोकांचं. आता त्रिवेणी संगमावर आता कुंभमेळा चालू आहे, एवढे सगळे लोक जाऊन स्नान करालेत, आपलं पाप तिथं सोडायला लागलेत. मग ते गंगा घेतलेलं पाप काय करते, कुठे घेऊन जाते मग सगळं पाप, कुठे घेऊन जाते. त्यावेळेस सूत महर्षी सांगतात, एक अतिशय प्रामाणिक इमानदारीनं आपलं काय करणारा, काम करणारा एक गरीब असा शिवभक्त होता. अतिशय गरीब. फक्त आपला काय जे उद्योग, काय कवे कैलास, तिथं श्रम हीच पूजा, श्रम हाच कैलास त्याचा मंत्र होता. आणि तो आपल्या कामातून जे काही मिळालेलं धन आहे ते आपल्या परिवारासोबतच गावामध्ये कोणी अतिथी आला, कोणी भिकारी आला, त्याला अन्नदानच करायचं, जेव घालायचं. कुठला साधू आला, संत आला, त्यावेळेस ते त्याला दान धर्म करायचा, पुण्य करायचा. आणि एके वेळेस काय झालं, त्या गावामध्ये एक विद्वान लोक, काही बाहेर गावचे ज्ञानी लोक, विद्वान लोक, साधू लोक त्या गावामध्ये आलेले आहेत. आणि त्या गावामध्ये आल्याच्या नंतर
त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं, महाराज आम्ही काशीहून आलेले विद्वान लोक आहोत, आम्ही ज्ञानी लोक आहोत, आम्ही खूप दुरून आलो आणि आमची या गावामध्ये कुणाकडे तरी व्यवस्था करायची आहे, स्नान पूजा भोजनाची व्यवस्था आमची करायची आहे असं त्या लोकांनी विचारलं. त्यावेळेस त्या गावातले लोक म्हणायला लागले, आहे बाबा आमच्याकडे आता सगळे काही नाही, तो एक व्यक्ती आहे, गरीब आहे, पण आपलं काम करून कष्ट करून तो लोकांना शेऊ घालतो, अन्नदान करतो. असं म्हणल्याबरोबर ठीक आहे, काय हरकत नाही, आम्हाला त्याच्या घरी नेऊन सोडा म्हणले. आता ते विद्वान लोक होते, त्याच्या घरी नेऊन सोडलं त्याला. आणि घरी नेऊन सोडल्याच्या नंतर त्याने पाणी दिलं, हातपाय धुतले, भस्म दिलं, कपाळाला भस्म लावला, बसले. त्यानं आलेल्या साधू लोकांचं स्वागत केलं, नमस्कार केला. त्यांनी सांगायला लागले, आम्ही काशीचे विद्वान लोक आहोत, हे यांना 4 वेद पाठ आहेत, हे चतुर्वेदी आहेत, आणि त्रिवेदी आहेत, त्यांना 3 वेद पाठ आहेत, हे द्विवेदी आहेत. म्हणजे ज्याच्या आडनाव पडत होते बरं का पूर्वीच्या काळामध्ये, चतुर्वेदी म्हणले त्याला 4 वेद पाठ आहेत तो चतुर्वेदी, ज्याला 3 वेद पाठ त्यांना त्रिवेदी, ज्याला 2 वेद पाठ आहे तो द्विवेदी असं म्हणायचे, ज्याला 1 पाठ आहे त्याला पाठक म्हणायचे. तुमच्याकडे बी असतील असे आडनाव. मग ते पूर्वीच्या काळामध्ये होतं. आता काय नका वाट नसता ते पाठक झाले, आता काय नाही. मग असे ते सांगायला लागले, यांना इतकं पाठ आहे, आम्ही इतकं तीर्थयात्रा भ्रमण केलो, आम्ही 4 वेळेस रामेश्वरचं दर्शन केलं, भारत भ्रमण केलो, हे सांगायला लागलं स्वतःचा मोठेपणा. मग त्याला वाटायला लागलं गावातला विद्वान माणूस आहे, चांगला माणूस आहे. म्हणलं त्याने विचारलं, मग तुम्ही कुठं कुठं गेलात, तुम्हाला काय काय येत आहे? त्याने सांगितलं मला काहीच येत नाही. मग कुठले कुठले ग्रंथ वाचलो तुम्ही? परमरहस्य वाचलो नाही, ज्ञानेश्वरी वाचलो. त्याने म्हणलं तसलं काही जमणं आपल्याला. मग भगवद्गीता वाचलो, अजिबात नाही. मग शिवमहापुराण नाही, नाही काहीच नाही वाचलं नाही. मग तीर्थयात्रेला कुठल्या गेलतो? काशीला गेलो होतो नाही, कुंभमेळ्यात गेलतो, त्रिवेणी संगमावर नाही, रामेश्वरला गेलो होतो कुठंच नाही. तुम्ही कुठं तीर्थयात्रेला गेलो नाही, तुम्हाला कुठला ग्रंथ तुम्ही वाचलेलो नाही, आणि गावातले सगळे लोक तुम्हाला महाराज आहे त्याच्या घरी जावा, त्याचे विद्वान आहे, आमच्या इथला चांगला माणूस आहे त्याच्या घरी, तुमच्या घरी कसं काय? नाही म्हणलं मला काही येत नाही बा, मी फक्त तुमच्यासारख्या आलेल्या साधू संतांची सेवा करतो, याच्यापेक्षा मला दुसरं काही माहिती नाही. आणि मग त्या व्यक्तीने काय केलं, मग बाबा आता मी तुम्हाला काय करू भोजन बनवायला जेवण्यासाठी? त्याने विचारलं तुम्हाला काय जेवण्याची व्यवस्था करू? त्यावेळेस त्यांनी म्हणाले, अरे म्हणलं ह्याला काहीच येत नाही, यानं कुठल्या तीर्थयात्रेला गेलं नाही, ह्याला एक शिवपाठातला एक अभंग पाठ नाही, आणि ह्याच्या हातचं जेवण कसं करावं म्हणले ते. मग नाही म्हणले काय करतो, आमचं आम्हाला शिदा दे म्हणले, आमचं मी जेवण करून भोजन करून घेतो म्हणले. ठीक आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं. मग त्यानं जे काही कोरडा शिदा, डाळ, पीठ, तांदूळ काय जे त्याच्या घरी होतं ते आणून दिलं, आणि सरपण लाकडं आणून दिले, करा म्हणले महाराज काही भांडे घ्या. त्यांनी रात्री भोजन बनवलं, भोजन घेतले, आणि मग भोजन घेऊन ज्या वेळेस ते झोपत होते, रात्रीचे उशीर झाला होता, आणि ज्या वेळेस ते झोपत असताना एका त्या 3 साधूपैकी त्या आलेल्या एखाद्या साधूला झोप लागत नव्हती. त्यानं सहज दरवाजा उघडाच होता, त्याच्या घराला काही दरवाजा नव्हता, ते झोपलेले होते. त्यावेळेस एक काळी गाय, पूर्ण काळी गाय आलेली आहे, इकडून गेलेली आहे आणि तिकडे गेली सरळ. त्याला वाटलं आपल्याला काही भास झाला काय की, म्हणून तो काय केला, उठला, बघितला, ती काळी गाय आतमध्ये गेली आणि तिथून अगदी 1 मिनिटामध्ये माघारी परत आली. जाताना तिचा रंग पूर्ण काळा, श्यामवर्ण होता, पूर्ण काळे होते. येताना पांढरी शुभ्र झाली, येताना पांढरी शुभ्र होऊन येत होती. ती गाय निघून गेली. त्यानं दुसऱ्याला उठवलं, अरे उठ उठ म्हणला, काय झालं? अरे मी आता बघितलं म्हणला, काय झालं? एक गाय आली होती म्हणला, इकडे जाताना आतमध्ये काळी होती म्हणला, आता बाहेर यायला लागली, आली त्यावेळेस पांढरी शुभ्र होते. म्हणला तुला काय वेळ लागला काय, झोप म्हणला, स्वप्न पडला असेल तुला म्हणला. त्यानं दुसऱ्या नाही म्हणला, थांब म्हणला, मी बघितलोय म्हणला, आता बघितलोय म्हणल्या. ते दुसरं उठून बसलं, थांब म्हणला जरा, आता दुसरी येते का बघू. तेवढ्यामध्ये दुसरी एक काळी गाय आली. दुसरी काळी गाय आल्याच्या नंतर ती काळी गाय आतमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा ज्या वेळेस बाहेर आली त्यावेळेस ती पांढरी शुभ्र होऊन आली. आता दोघाला बी आश्चर्य बसलं. त्याला वाटलं, बघ म्हणला, मला तुला खोटं वाटलं का? त्यानं त्या तिसऱ्या झोपलेल्या उठवल्या, अरे उठ उठ म्हणला, इथे चमत्कार आहे. त्यानं मला काय झालं? काय नाही म्हणला, इकडून काळी गाय आली, आतमध्ये जाते म्हणला,
आणि माघारी ज्यावेळेस त्याच्या घरात जाते म्हणला आणि परत येताना पांढरी शुभ्र होऊन येते म्हणला. ते म्हणला तुम्हा दोघाला आज दिवसभर चलून थकला असाल, झोप आली नसल, स्वप्न पडत असाल, नवीन जागा आहे, झोपा तुम्ही. ते म्हणले नाही रे, आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलो. आणि मग ते तिघ जागरत बसले. त्यावेळेस ती गाय आतमध्ये गेली, तिसरी गाय आली, तिसरी गाय आतमध्ये गेली. ती गाय परत येताना पुन्हा पांढरी शुभ्र झाली, निघून गेली ती गाय. हे तिघही अचंबित झाले, काय झालं असेल. आता चौथी गाय येते का म्हणून वाट बघत बसले. पुन्हा चौथी गाय आली. चौथी गाय आल्याच्या नंतर पुन्हा आतमध्ये गेली. आणि ज्यावेळेस ती गाय परत येत असताना हे सगळे तिघच्या तिघ ते विद्वान ब्राह्मण पुढे गेले आणि पुढे जाऊन उभारले. पुढे जाऊन उभारल्याबरोबर त्या गाईला त्याने थांबवलं. थांब म्हणले, तू कोण आहेस सांग म्हणले. त्या गाईने सांगितले, मी सरस्वती आहे. कोण आहे? सरस्वती नदी आहे म्हणली. नदी. मग इथं कशाला आली होतीस? मी गाईच्या रूपामध्ये आलीस. तू हो, कशाला आली होतीस? तर मी इथं जे व्यक्ती राहतो ना, जो साधू राहतो ना, जो व्यक्ती राहतो ना, त्याचं दर्शन घेण्याकरता आले होते. त्या शिवभक्ताचं दर्शन घेण्याकरता आले होते. त्यावेळेस ते म्हणायला लागले, त्याचं दर्शन घ्यायला? आणि तू आणि जाताना काळी होतीस, येताना पांढरी कस काय झालीस? तिने सांगितलं की दिवसभर लोक माझ्यामध्ये येऊन स्नान करतात. मग त्या तिघ्या अगोदरच्या आलेल्या दोघी कोण होत्या? ते म्हणले गंगा यमुना होती म्हणले. नर्मदा येऊन गेली म्हणले. आता मी सरस्वती आले म्हणले. मग जाताना तुम्ही काळे कस काय? त्यांनी सांगितलं, दिवसभर लोक आमच्याकडे येतात, स्नान करतात आणि ते पाप आमच्या जवळ सोडतात. मग त्या पापाचा संचय आमच्या जवळ दिवसभर होतो आणि आमचं जे सुंदर रूप आहे, जे पांढरं शुभ्र वर्ण असलेलं आमचं रूप काळं होतं. आणि मग आम्हाला पुन्हा आमचं स्वरूप प्राप्त करण्यासाठी या शिवभक्ताचं दर्शन घ्यायला यावं लागते. आणि ज्या वेळेस या शिवभक्ताचे येऊन दर्शन घेतो, त्यावेळेस आमचं सगळं ते पाप आहे ते या शिवभक्ताच्या चरणावर आम्ही सोडतो आणि मग पुन्हा आम्ही पांढरं शुभ्र होऊन जातो. जे गंगेमध्ये आम्ही पाप सोडतो, ते पाप सोडलेलं सुद्धा पुन्हा पाप शालन करण्यासाठी त्या गंगा यमुना सरस्वतीला सुद्धा शिवभक्ताच्या चरणावर यावं लागतं. चरणीचे त्यांच्या चरणीचे त्याच्या तीर्थ मागावया, 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 चरणीचे त्याच्या तीर्थ मागावया.
ज्यावेळेस जे आपण पाप गंगेमध्ये सोडतो ना, ते शिवभक्ताच्या चरणाची चरण धुळी वांछण्यासाठी जे भगवान शिवाची भक्ती करतात, त्याचं चरण तीर्थ मागावया हे सगळे तीर्थ येतात. आणि म्हणून शिवपाठ पाठ नित्य नेमच्यासी आहे की नाही, यम वंदित्यासी चरणीचे त्यांच्या तीर्थ मागावया येती धावून या सर्व तीर्थ. हे तीर्थ मागण्यासाठी ज्या गंगेमध्ये आपण पाप सोडतो ना, ते पाप सुद्धा कदाचित शिवभक्तांच्या नामस्मरण करणाऱ्या, भगवान शिवाचं नामस्मरण करणाऱ्या त्या शिवभक्ताच्या चरणाची धुळी घेऊन ते गंगा यमुना सरस्वती सुद्धा पवित्र होतात. म्हणून भगवान शिवाचं नामस्मरण कथा श्रवण करणाऱ्याचं पाप तो भगवान शिव का हरणार नाही. आणि म्हणून तो जीवनातलं पाप ताप आणि दैन्य, दैन्य म्हणजे जीवनात येणारे आर्थिक लोक असतात. काही लोकांच्या, मी म्हणालो ना, एवढं कष्ट करून महाराज आमच्या घरी काही राहत नाही. बघा, हे दैन्य आहे. गरिबी येणं दैन्य आहे. जसं धनाची दरिद्री येणं जसं आहे की नाही दैन्य आहे ना, तसं विचाराची गरिबी येणं, काही काही लोकांचे विचार सुद्धा दरिद्री असतात. माणसं तर दरिद्री असतात दरिद्री, पण विचार माणसाच्या मागे दरिद्री लागली तर चालेल, पण विचार माणसाचे दरिद्री असू नये. विचार चांगले असावे. विचाराचं दैन्य कधी येऊ नये, विचाराची गरिबी येऊ नये. आणि हे सगळं दैन्य घालवण्याचं सामर्थ्य, म्हणून असं सांगितलं जातं की दैन्य कशामुळे जातं, दैन्यम कल्पतरुस्तथा. कल्पतरूचं झाड होतं म्हणे, पूर्वीच म्हणायचे. कल्पतरू म्हणजे असं झाड असायचं, त्या झाडाखाली जाऊन बसलं सहज, काय मागेल ते देत होतं म्हणे. आता एक पुराणात म्हणत होते, आता तर कोणी बघितलं नाही, पण म्हणत होते की त्या झाडाखाली बसलं की काय मागेल ते देत होतं. मागल तर देणारं कल्पतरू. पण त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसून काय मागायचं हे तर कळायला पाहिजे का नाही. एवढा सत्संग, भगवंताचं नामस्मरण, शिव महापुराणाची कथा ही कल्पतोर आहे, पण कळायला पाहिजे का नाही आम्हाला. कळत नाही. इथे येऊन काय करावं, कसं बसावं, काय बोलावं, सुट्ट्यामध्ये कसं यावं. एका माणूस सहज रस्त्याने जाता जाता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप थकला होता, दमला होता. आणि दमल्याच्या नंतर ऊन लागत होतं. कुठेतरी एखाद्या झाडाखाली विश्रांतीला थांबावं म्हणून झाडाची चांगली गडद सावली होती, आणि त्या झाडाच्या सावलीला बसला. सावलीला बसल्याच्या नंतर थंडगार सावली होती. त्याला माहित नव्हतं हे झाड कल्पतरूचं आहे, मागेल ते देणार आहे. उगच खाली पडल्या पडल्या असं झाडाची थंडगार सावलीत पडल्या पडल्या उग मनात विचार केला त्यानं, आणि इथं जर थंडगार पाणी प्यायला मिळालं असतं तर किती चांगलं झालं असतं म्हणलं. ते झाड होतं कल्पतरूचं, मागेल ते देणार होतं. तेवढ्यामध्ये थंडगार एका माठामध्ये पाणी तिथं आलं महाराज. एक माठ आणि एक ग्लास बघितलं त्यानं. अरे मागितलेलं आलं, पाणी पिला मस्त, आणि मग लगेच असं पुन्हा बसला. आता पाणी तर पिलो म्हणला, खूप चलून दमलोय म्हणला. इथं जर आता छानस जेवण जर मिळालं असतं नाही, मस्त थोडस भूक लागली होती, जेवायला मिळालं तर किती छान होईल म्हणला. तेवढ्यामध्ये ताट आलं की महाराज पुढे पंचपक्वानाचं गुलाबजामुनचं ताट आलं. त्यानं मस्त जेवण केला. ताट आल्याबरोबर जेवण केल्याबरोबर आता पोट भरलं, ढेकर दिली, ताट बाजूला सरकावलं. आता थोडा आडवा पडला. आता तिथं खाली जमिनीवर झोपला होता. उग मनात विचार आला, इथं जर चांगला पलंग क्वाट गादी राहत होती झोपायला तर किती चांगली झोपायली असती. नुसतं मनात कल्पतरूच्या झाडाखाली झोपलं, त्याला माहिती नाही. तर तेवढ्यामध्ये ते त्या झाडानं त्यांना दिलं की महाराज चांगला क्वाट गादी दिली की झोपायला. झोपलाय, गादीवर पडलाय मस्त मऊ मऊ. मनामध्ये विचार आला, इथं जर पाय दाबायला आता कोण माणसं मिळाले असते तर चलून पाय दुखाले दाबायला म्हणले तर तेवढ्यामध्ये 4-5 महाराज मनात नुसतं कल्पना केल्याबरोबर आले की महाराज तिथं 2 दाशी 2 माणसं पाय दाबाले. आता मनामध्ये पाय दाबायलेत. आता झोपावं का गप? झोपलं नाही. मनात विचार केलाय, ही खरंच माणसं आहेत का, ही जर भूत असली तर. झालं बरं, मनात विचार केला येणार आहे. झालं, ते माणसं भूत झाले. आता येणं मनात विचार केला, आता हे भूत जर मला खाऊन टाकले तर, मला खाऊन टाकले. त्यानं मनामध्ये विचार केला. कल्पतरूच्या झाडाखाली बसला होता, पण त्याला कळालं
नाही की आपण कोणत्या झाडाखाली आला होता. त्यानं दैन्य जाणं होतं त्याच्या जीवनातलं, पण ते कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर सुद्धा कदाचित दैन्य जाईल का नाही सांगता येत नाही. गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप जाईल का नाही सांगता येत नाही. चंद्राच्या शीतलतेनं तुमच्या जीवनातलं ताप जाईल का नाही सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की भगवान शिवाच्या नामस्मरणानं, भगवान शिवाच्या पूजेनं मात्र आमच्या जीवनामधलं पाप, ताप आणि दैन्य हे तिन्ही गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या देवराजानं नुसतं मुखातून हर हर म्हणला, हाड हाड म्हणायला गेला होता पण हर हर म्हणला, त्याच्या जीवनामधलं पाप नाहीसं झालं. जर आम्ही जर भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन, कथेमध्ये जाऊन जर हात वर करून हर 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 असं म्हणल्याच्या नंतर का हरणार नाही हो? हरेल का नाही? नक्कीच आमच्या जीवनातलं हरणार आहे. आणि म्हणून आमच्या जीवनातल्या त्या गोष्टी जाव्या. पाप हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर, हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर. मुखी बोला हो बोला शिवार, मुखी बोला हो बोला शिवार. हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर, हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर. मुखी बोला हो बोला शिवार, मुखी बोला हो बोला शिवार, मुखी बोला हो बोला शिवार. कैलासच्या जीवाला हाय ना जाय जाय कयाला, कैलासच्या जीवाला हात जाय जाय कयाला. मुखी बोलावं शिवार, बोलू नका वासर. मुखी बोलावं शिवार, बोलू नका वासर. हर 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 महादेव करूया गजर, हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर. मुखी बोला हो बोला शिवार, बोला हो बोला शिवार, मुखी बोला हो बोला शिवार. हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर, हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर. मुखी बोला हो बोला शिवार, बोला हो बोला शिवार. हर 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 आणि म्हणून आपल्या या मुखानं जर आपण तू गजर केला, हर हर महादेव करूया गजर, मुखी बोला हो शिवहर. आणि म्हणून शिवहार बोला, हर हर महादेव गजर करा, भगवान शिवाचं नामस्मरण करा. सूत महर्षी सांगतात की आमच्या जीवनामधलं वाईट कर्म जाणार आहे, आम्हाला आमचा धर्म कळणार आहे. कथाश्रवणानं चांगल्या मार्गावर आपण येणार आहोत, आपल्या जीवनातलं वाईट दुःख जाणार आहे. आणि म्हणून जे भगवान शिवाची पूजा करतील, आहे की नाही, तया नसे अधोगती, त्याला कधीच तो अधोगतीला जाऊ शकत नाही. ते ग्रह दशा नसे जाणपा, त्याला कुठला ग्रह त्याच्या मागं लागत नाही, त्याच्या मागं कुठलीच पीडा त्याच्या मागं लागत नाही. आणि म्हणून सगळ्यामध्ये सगळ्या दुःख हरण करणारा, दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय, नमः शिवाय. दारिद्र्य दुःख दहन करतो, म्हणून त्याचं नामस्मरण करणं, म्हणून हर हर महादेव हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर हर हर महादेव तुम्ही बोला, गजर करा त्याच्या नामाचा. सहज बोलता त्या देवराजाचा जर उद्धार होत असेल
तर आमचा का होणार नाही. म्हणून चांगली कर्म करा, देवराजासारखं वाईट कर्म करू नका. वाईट कर्म आज जरी आम्हाला वाटत असलं तरी पुन्हा त्याचा पश्चाताप पुढे होणार आहे. मग किती विद्वान असो, ज्ञानी असो की अज्ञानी, मग ज्ञानी लोकांनाही त्याचा त्रास होणार आहे. कळून एखाद्याला त्रास दिलो तरी त्याचं दुःख भोगावं लागणार आहे. नकळत झालं तर कदाचित कमी, नकळत झालं तर माफी करतात लोक, पण कळून केल्याच्या नंतर माफ होत नाही. म्हणून पुनश्च एक बार भगवान शिवाचे नामस्मरण करा, चिंतन करा. नामस्मरण केल्याच्या नंतर तो नक्कीच तुमच्या जीवनातलं दुःख हरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याही जीवनामधलं जे काही वाईट कर्म आहे, वाईट पाप ताप दैन्य सगळं हरण करावं, त्याच्यासाठी प्रेमयुक्त नाम घ्या रे. सगळ्यांनी त्याचं प्रेमानं नामस्मरण करा, चिंतन करा आणि त्या भगवान शिवाची नित्य पूजा करा. सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. त्याच पद्धतीनं अनेकही पुढे कथा सांगणार आहेत. त्या कथा आपल्याला उद्याच्या कथा भागामध्ये श्रवण करायच्या आहेत. उद्या थोडासा भाग चंचुलीचीही कथा सांगून आपण पुढे जाणार आहोत. त्या भगवान शिवाला तो निर्गुण निराकार असणारा सगुण रूपामध्ये कसा आला, आणखी कुणाचं पाप हरण केलं, किती पापी लोकांचा उद्धार केलेला आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने कसं जीवन जगता येईल, निर्व्यसनी जीवन कसं जगता येईल, इमानदारीने जीवन कसं जगता येईल, या कथेच्या माध्यमातून शिवपुराणाची कथा आपणाला शिकवते. आणि आपल्या धर्माचं आचरण करायचं कधीही विसरू नका. जिथं जन्मलात त्या धर्माचं आचरण करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही धर्माचं आचरण करत जाल त्यावेळेस तुमच्याकडून कदापिही पाप होणार नाही, ही शिव महापुराण तुम्हाला साक्ष देत असतं. म्हणून धर्म सगळ्यात मोठं सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आपण नक्की सांभाळसाल अशी अपेक्षा व्यक्त करून या पवित्र भूमीमध्ये चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा शिव महापुराण कथेचा आजचा दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसाच्या अनुषंगानं देवराज शिवभक्ताची कथा आपण श्रवण केलात. त्याच्या कथेतला मतितार्थ आपण जाणून घेतलात आणि पुढे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगताल. त्या भगवान शंभूची कृपा आपल्यावर सदैव राहो एवढंच आजच्या या मंगलमय प्रसंगी सांगून आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या कथेला या ठिकाणी विराम देत आहोत. नम पार्वती पते शिव हर हर संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की श्रीमते सिद्ध स्वामी महाराज की जय. शक्ती माता की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज महाराज की जय. सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की भारत माता की वंदे. नमः पार्वती पते शिव हर हर. आहे का रे?